सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर माझा विजय निश्चित. अंबर्डे पंचायत समिती जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार राजेश पाटील यांचे प्रतिपादन. करंजोशी गावच्या सरपंच पदाच्या माध्यमातून जनसेवेला सुरुवात केली. सर्वसामान्य जनतेला विकासाच्या प्रवाहात आणलं. याच कामाची पोचपावती या माध्यमातून शाहूवाडी पन्हाळाचे आमदार विनयरावजी कोरे सावकार आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील यांच्या माध्यमातून मला जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने अंबर्डे पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळाली. सर्वसामान्य जनता हेच आपलं बळ आहे आणि त्यांना सेवा देणे आपले कर्तव्य आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने अंबर्डे पंचायत समितीमध्ये आवश्यक असणारे विकासाचे धोरण राबवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. आतापर्यंत माननीय आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लागली आहेत आणि अन्य काही प्रलंबित कामे सुद्धा तात्काळ मार्गी लावण्याच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचे नुकसान होत आहे. हे नुकसान रोखता यावे, याशिवाय वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी देखील शेतकऱ्यांसाठी विशेष प्रभावी योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि या सर्वांच्या सहकार्याने सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर या निवडणुकीत माझा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. मी राजेश पांडुरंग पाटील, अंबर्डे पंचायत समितीमधून जनस्वराज्य शक्ती पक्षातून अधिकृत उमेदवार आहे. मी सरपंच म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे. माझ्या कामाचे हे पोचपावती म्हणून कोरे सावकर साहेब व सर्जेराव दादा पाटलांनी मला उमेदवारी दिलेली आहे. आमची आता सावकर साहेबांच्या माध्यमातून व सर्जेरावच्या माध्यमातून अंबर्डे जिल्हा परिषदेमध्ये मतदारसंघात तशी विकास कामे भरपूर झालेली आहेत. जी आता काही राहिलेली असतील छोटी मोठी कामे ती आम्ही पूर्ण करू व जे आता शेतीचा आपल्या याचा वन्य प्राण्यांचा जो त्रास आहे त्याच्यावर जास्त लक्ष देणार आहे आम्ही. तसं आम्ही सावकर साहेबांशी व दादांशी पण बोललो आहे. ते चालू आहे त्याचा आता प्रयत्न, ते मंत्रालयात वगैरे चालू आहे. आता छोट्या मोठ्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे इथून पुढे. गणपती पाटील, अंबर्डे पंचायत समिती मतदारसंघातील मान या गावचा रहिवासी असून आमचे मित्र राजेश पांडुरंग पाटील यांना त्यांच्या 5 वर्षाच्या सरपंचमध्ये धडाडीच्या कारकिर्दीबद्दल माननीय आमदार विनय कोरे साहेब व सर्जेराव दादा यांनी उमेदवारी जाहीर केली. खरोखरच त्या सर्व भागातून प्रचंड असं उत्स्फूर्त स्वागत होत आहे. त्यांच्या कामाचा आवाका, धडाका आणि त्यांचे जे वागणं आणि सर्वसामान्य लोकांचे जे आहे तळागाळाचे प्रश्न, सर्व शासकीय योजना त्यांनी आपल्या गावात कशा राबवाव्या हे सर्वांना दाखवून दिलं. त्या माध्यमातून त्यांना उमेदवारी मिळाली. आता कोरे साहेबांच्यामध्ये मोठमोठी सगळी रस्त्याची मेन मुख्य कामं झालेली आहेत. 10 वर्षे निवडणुका नसल्यामुळे छोटे अंतर्गत गावाचे प्रश्न, पंचायत समितीच्या काही शासकीय योजना लोकांच्यापर्यंत पोचल्या नाहीत. आम्ही त्या सर्व राजेश पाटील यांच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्वांनी आपण त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं अशी माझी विनंती आहे.